फिट कर डोक्यात जाशील डोक्यात ठीक नाही किती मीटर नाही फिट कर डोक्यात जाशील ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावनो, आता तुम्ही जशा पद्धतीचा सुरुवातीला व्हिडिओ बघितलेला आहे सेम अशा पद्धतीचा व्हिडिओ एडिट करणार आहोत आपण अलाइट मोशनमधून। तुमच्याकडे अलाइट मोशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता, काही विषय नाही। तर बघा, आता अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क सेकीपॅकची लिंक दिलेली आहे। काही बीटमार्क सेकीपॅक असेल आपल्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे। तर चला, या ठिकाणी मी ऑलरेडी इनपुट केलेलं आहे। तर बघू शकता या ठिकाणी बीटमार्क आणि सेकीपॅक काय अशा पद्धतीचे असणार आहेत आपल्याला। ओके, तर आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला करायचं काय, या ठिकाणी आपली बीटमार्क असणार आहे। जस्ट बीटमार्कला ओपन करायचं आहे अशा पद्धतीने। आता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता या ठिकाणी काही इमेजेस आपण ऑलरेडी ॲड करून दिलेले असणार आहे। तुम्हाला या ठिकाणी काही पण जास्त चेंजेस करायचे नाही भावनो। तुम्हाला जे काही इमेजेस नको असेल, दुसरे कुठले ॲड करायचे असेल तुमचे स्वतःचे किंवा इतर कोणत्या मॉडेलचे, तर कशा पद्धतीने ॲड करू शकता। सुरुवातीला या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, नंतर खाली बघू शकता तुम्ही या ठिकाणी एडिट ग्रुपचं ऑप्शन आहे, क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी काही ग्रुप असणार आहे भावनो, ठीक आहे, अशा पद्धतीचे। तर आता आपल्याला करायचं काय, या ठिकाणी अशा पद्धतीने या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, पुन्हा एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी अशा पद्धतीचा इमेज असणार आहे, क्लिक करायचं आहे। कलर आणि फिलचं ऑप्शन असणार आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। नंतर जे काही तुम्हाला या नाव किंवा या स्टारवरती तुम्ही अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे। नंतर तुम्ही याला तुमच्या फोल्डरमध्ये ओपन घेऊन जाईल। या ठिकाणी तुम्हाला जे आता इमेज हवा आहे तो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे। या ठिकाणी मी कुठला पण एक सिलेक्ट करतो आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता आपला इमेज या ठिकाणी चेंज झालेला आहे भावनो, ठीक आहे। अशाच पद्धतीने या पण इमेजमध्ये क्लिक करायचं आहे आणि चेंज करून घ्यायचं आहे, तुम्हाला दुसरा कुठला ॲड करायचा असेल अशा पद्धतीने। बघू शकता या ठिकाणी आपलं जे काय असणार आहे चेंज झालेलं आहे भावनो, ठीक आहे। अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे आणि चेंज करून घेतल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। या ठिकाणी बघू शकता आपले इमेजेस चेंज झालेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्हाला जे काही या एडिट ग्रुपमध्ये या ग्रुपवरती क्लिक केल्याच्या नंतर एडिट ग्रुपमध्ये जितके काही ग्रुप दिसत असेल या सर्व ग्रुपमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने इमेजेस चेंज करून घ्यायचे आहेत भावनो, ठीक आहे। आता मी या ठिकाणी सर्व सांगत नाही तुम्हाला, पण तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर बरोबर 12:01 पर्यंत यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जे इमेज हवा आहे अशा पद्धतीने ॲड करायचं आहे। एक्स्ट्रा पार्ट इथून कट करायचा आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इमेज आपण मधामध्ये अशा ठिकाणी बरोबर सेट करून घेऊया, ठीक आहे। बस अशाच पद्धतीने आता बीटनुसार तुम्ही सर्व इमेजेस लास्टपर्यंत ॲड करून घेणार। तर चला, या ठिकाणी मी सर्व इमेजेस आधी ॲड करून घेतो। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत भावनो। त्यानंतर आता आपल्याला करायचं काय, या इमेजमध्ये इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी आपण इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर जे काही सेकीपॅक असणार आहे त्या सेकीपॅकला ओपन करायचं आहे। आता बघू शकता यामध्ये काही इफेक्ट इमेज वगैरे असणार आहे। तर सुरुवातीला आपण जे तुम्हाला व्हिडिओ दिलेला असणार आहे तसा हा व्हिडिओ मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये पण दिलेला आहे भावनो, ठीक आहे। जर तुम्हाला इथून रिम्यूव वगैरे झाला असेल तर ऑल मटेरियलमधून तुम्ही इथं ॲड करायचं आहे। व्हिडिओ ॲड करून आपल्याला या ठिकाणी बिल्डिंग अँड ओपेसिटीमध्ये जायचं आहे। लाईटमध्ये या ठिकाणी तुम्हाला लाईटचं एक ऑप्शन भेटेल, अशा पद्धतीने लाईटवरती क्लिक करून आपल्याला इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे व्हिडिओ जर रिम्यूव वगैरे झाला तर तुम्ही अशा पद्धतीने ऑल मटेरियलचा व्हिडिओ या ठिकाणी ॲड करणार। अदरवाईज जर तुमचा या ठिकाणी जसा तसा असेल तर खूपच चांगलं। या ठिकाणी इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट करायचं आहे। नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आपल्याला। या ठिकाणी तुम्हाला प्लस आयकन दिसत असेल, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, इथून आपल्याला कॉपी लेअर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे भावनो, ठीक आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, जे आता चालू प्रोजेक्ट असणार आहे आपला बीटमार्क त्याला ओपन करायचं आहे। ओके, तर बघू शकता आता बीटमार्कला ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे भावनो। ओके, तर बघू शकता 12:01 पर्यंत अशा पद्धतीने, आणि इथं आल्याच्या नंतर जे का आपला व्हिडिओ असेल अशा पद्धतीने इथं पेस्ट करून घ्यायचं आहे।
नंतर या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी पेस्ट इफेक्ट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही केल्याच्या नंतर या ठिकाणी पुढे येणार. आता पुढे बरोबर या ठिकाणी येणार. ओके, 2505 पाशी येणार. या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. इफेक्टला आपण इमेजला अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि या ठिकाणी आपला जे काही व्हिडिओ असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. ओके, इतकं झाल्याच्या नंतर पुन्हा बॅक यायचं आहे, सेकीपॅकला ओपन करायचं आहे. आता सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर लास्ट जे इमेज असेल याचा इफेक्ट आपल्याला अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि जे आता पुन्हा आपल्याला बीट मार्कला ओपन. आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला पुढे यायचं आहे. ओके, इथून आपण इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती. तर जस्ट आता या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे, पेस्ट इफेक्ट. ओके, सेम आता अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्व बाकीचे जितके काही इमेजेस असणार आहे सर्व इमेजेसला तुम्ही हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करून घ्यायचा आहे भाऊनो शेवटपर्यंत. ओके, आता मी काय तुम्हाला करून दाखवलं नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत पेस्ट करणार. त्यानंतर सोपा असणार आहे भाऊनो, तुम्हाला ऑल मेटलमध्ये मी PNG दिली तो ॲड करायचा आहे आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. आता सेव्ह करायचा आहे, त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी एक्सपोर्ट खाली एक दिलेला आहे ऑप्शन, आपल्याला या बटनावरती क्लिक करून जे काय ते व्हिडिओ आपल्या फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. सोपा होता, आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.